पोलिसांकडे न्यायासाठी धाव घेणाऱ्या नागरिकांनाच जर अन्यायाचा सामना करावा लागत असेल तर जनतेचा विश्वास कोण टिकवणार? नागरिकांच्या सुरक्षेची शपथ घेतलेले पोलीसच जर दुर्लक्ष करत असतील तर सामान्य माणसाने न्यायासाठी कोणाकडे धाव घ्यायची? अन्यायाविरोधात उभे राहण्याऐवजी जर पोलीस खोटे गुन्हे दाखल करू लागले तर ते न्यायाचे रक्षक नव्हे तर अन्यायाचे भागीदार ठरतात। नमस्कार, मी इरफान सय्यद सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये वसईच्या गोखेवरे गावातील एका जमिनीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। वालीव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश राणे यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे। आरोप असा आहे की PSI राणे यांनी दीपक गामी यांच्या मालकीच्या गोखेवरेतील जमिनीबाबत एका व्यक्तीच्या खोट्या तक्रारीवर जमीन मालकावर गुन्हा दाखल केला आहे। दीपक गामी यांच्या जमिनीवर एक कंटेनर ठेवण्यात आला होता आणि त्या ठिकाणी नेमण्यात आलेला सुरक्षा रक्षकाला पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि जागेच्या मालकीचे सर्व कागदोपत्री पुरावे गामी यांच्या नावे असताना देखील तक्रारदाराला संपूर्ण जमिनीचा ताबा दिला। कायद्याचं पुरेसं ज्ञान असूनही संदेश राणे यांनी जमीन मालकावर कारवाई करून असभ्यतेचं उदाहरण दिलं आहे। तसेच संपूर्ण प्रकरण अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळले असल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। या सर्व प्रकरणामध्ये कुठे ना कुठे खोटा तक्रारदार व राणे यांच्यात तडजोड झाल्यामुळे अशा प्रकारची कारवाई PSI संदेश राणे यांनी केली आहे अशी चर्चा आता सुरू आहे। अशा या पोलिसांच्या खोट्या कारवायामुळे नागरिकांचा विश्वास हा पोलीस व्यवस्थापनेवरून उडत चालला आहे।